नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2022 चे जेवढे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये मी पर्याय वाचून दाखवणार नाहीये, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे प्रश्न आणि लगेच त्याचं उत्तर मी सांगणार आहे। पहिला प्रश्न आहे, नुकतेच महाराष्ट्रामध्ये महिला पोलिसांचे कामाचे तास किती करण्यात आले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, महाराष्ट्रामध्ये महिला पोलिसांच्या कामाचे तास 8 तास करण्यात आलेले आहेत। दुसरा प्रश्न आहे, कोणत्या हॉकीपटूला जागतिक क्रीडा स्पर्धांमधील 2021 या वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे? काय प्रश्न आहे, कोणत्या हॉकीपटूला जागतिक क्रीडा स्पर्धांमधील 2021 या वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार मिळालेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, PR श्रीजेश या खेळाडूला हा सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताने 150 गावांचं उत्कृष्ट खेड्यामध्ये रूपांतर करण्यासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? प्रश्न काय आहे, भारताने 150 गावांचं उत्कृष्ट खेड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, इस्रायल या देशासोबत हा करार करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्या आसियान डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भारत आसियान डिजिटल कार्ययोजना 2022 या योजनेला मंजुरी दिली आहे, तर या बैठकीचे सह अध्यक्ष कोण होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा, 1 आणि 2 बरोबर, म्हणजेच देवसिंह चौहान आणि टिन आंग सॅन हे दोघ जण या आसियान डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीला सह अध्यक्ष होते। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनुसूचित जातीमधील मालकीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या संख्येमध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? काय प्रश्न आहे, अनुसूचित जातीमधील मालकीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या संख्येमध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य, जे की पर्याय क्रमांक पहिला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलाने आपला कितवा स्थापना दिवस 2022 मध्ये साजरा केला आहे? काय प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलाने आपला कितवा स्थापना दिवस 2022 साली साजरा केला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, 46वा स्थापना दिवस भारतीय तटरक्षक दलाने यावर्षी साजरा केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे? प्रश्न काय आहे, इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे टिम ब्रेसनन या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, शिओमारा कॅस्ट्रो यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? काय प्रश्न आहे, शिओमारा कॅस्ट्रो यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, होंडुरास या देशाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत, शिओमारा कॅस्ट्रो या। यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणता संघ भारतातील पहिले युनिकॉर्न स्पोर्ट्स एंटरप्राइज बनला आहे? काय प्रश्न आहे, कोणता संघ भारतातील पहिलं युनिकॉर्न स्पोर्ट्स एंटरप्राइज बनला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, चेन्नई सुपर किंग्स हा युनिकॉर्न स्पोर्ट्स एंटरप्राइज बनलेला आहे, जो की भारतातील पहिला संघ आहे। पुढचा प्रश्न आहे, NPCI ने कधी UPI सुरक्षा आणि जागरूकता सप्ताह जाहीर केला? काय प्रश्न आहे, NPCI ने कधी UPI सुरक्षा आणि जागरूकता सप्ताह जाहीर केला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान UPI सुरक्षा आणि जागरूकता सप्ताह जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, संरक्षण मंत्रालयाने कोणत्या योजनेअंतर्गत औषधांची होम डिलिव्हरी सुरू केली आहे? काय प्रश्न आहे, संरक्षण मंत्रालयाने कोणत्या योजनेअंतर्गत औषधांची होम डिलिव्हरी सुरू केली आहे? तर ती योजना आहे सेहत, आणि या सेहत योजनेच्या अंतर्गत ही औषधांची होम डिलिव्हरी संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, PM मोदींनी कितव्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनाला संबोधित केलेलं आहे? प्रश्न काय आहे, PM मोदींनी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या कितव्या स्थापना दिनाला संबोधित केलं? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, 30वा जो स्थापना दिवस होता राष्ट्रीय महिला आयोगाचा, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच संबोधित केलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, RC गंजू आणि अश्विनी भटनागर यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? काय प्रश्न आहे, RC गंजू आणि अश्विनी भटनागर यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे?
तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, ऑपरेशन खात्मा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओडिशा ओपन बॅडमिंटन 2022 ची महिला एकेरीची विजेती कोण आहे? काय प्रश्न आहे? ओडिशा ओपन बॅडमिंटन 2022 ची महिला एकेरीची विजेती कोण आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, उन्नती हुडा ही ओडिशा ओपन बॅडमिंटन 2022 ची विजेती आहे. पुढचा प्रश्न आहे, आरबीआयने नुकतेच कोणत्या बँकेवर निर्बंध लादले आहेत? काय प्रश्न आहे? आरबीआयने नुकतेच कोणत्या बँकेवर निर्बंध लादले आहेत? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, भारतीय मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेवरती आरबीआयने निर्बंध लादलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2 फेब्रुवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, जागतिक पाणथळ दिवस हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने सर्वात शक्तिशाली असणाऱ्या हासांग-12 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या देशाने सर्वात शक्तिशाली असणाऱ्या हासांग-12 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? तर बरोबर उत्तर आहे उत्तर कोरिया. पहिला पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उत्तर कोरियाने या हासांग-12 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, टाटा स्काय या कंपनीचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? काय प्रश्न आहे? टाटा स्काय या कंपनीचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, टाटा प्ले हे नाव या टाटा स्काय कंपनीचं ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, तर ती तुम्ही लक्षात घ्यायची आहे. पर्याय क्रमांक पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्पिटूक गस्टर महोत्सव 30 आणि 31 जानेवारी 2022 रोजी कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? काय प्रश्न आहे? स्पिटूक गस्टर महोत्सव 30 आणि 31 जानेवारी 2022 रोजी कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, लेह आणि लडाख या ठिकाणी हा स्पिटूक गस्टर महोत्सव साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचं निधन झालं आहे, त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता? काय प्रश्न आहे? अभिनेते रमेश देव यांचं निधन झालेलं आहे, त्यांचा पहिला चित्रपट आपल्याला सांगायचा आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, आंधळा मागतो एक डोळा हा अभिनेते रमेश देव यांचा पहिला चित्रपट होता. पुढचा प्रश्न आहे, यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? काय प्रश्न आहे? यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, भारत सासने यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, यशवंतराव राज्य वाङ्मय पुरस्कारांपैकी कवी केशवसूत पुरस्कार कोणाला देण्यात आला? यशवंतराव राज्य वाङ्मय पुरस्कारांपैकी कवी केशवसूत पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, हेमंत दिवटे यांना कवी केशवसूत पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, लॉरिओ जागतिक लक्षवेधी कामगिरी या पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळालं आहे? काय प्रश्न आहे? लॉरिओ जागतिक लक्षवेधी कामगिरी पुरस्कारासाठी कोणाला नामांकन मिळालं होतं किंवा नामांकन मिळालं आहे? तर बरोबर उत्तर आहे नीरज चोप्रा याला यासाठी नामांकन मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आयसीसीचा क्रिकेट सद्भावना पुरस्कार 2021 कोणाला देण्यात आला? काय प्रश्न आहे? आयसीसीचा क्रिकेट सद्भावना पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे डॅरी मिचेल याला आयसीसीचा क्रिकेट सद्भावना 2021 चा पुरस्कार देण्यात आला आहे. डॅरी मिचेल हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले जिओलॉजिकल पार्क कोठे बांधले जाणार आहे? काय प्रश्न आहे? भारतातील पहिलं जिओलॉजिकल पार्क कोणत्या ठिकाणी बांधलं जाणार? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, जबलपूर या ठिकाणी भारतातील पहिलं जिओलॉजिकल पार्क बांधलं जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मतदार जागरूकता वाढवण्यासाठी शेरा हा शुभंकर कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लॉन्च केला आहे? प्रश्न काय आहे? मतदार जागरूकता वाढविण्यासाठी शेरा हा शुभंकर कोणत्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लॉन्च केला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, पंजाब या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा शेरा शुभंकर लॉन्च केलेला आहे. कशासाठी? तर मतदार जागरूकता वाढवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये महात्मा गांधींचे मंदिर बांधण्यात आले आहे? काय प्रश्न आहे? कोणत्या राज्यात महात्मा गांधींचे मंदिर बांधण्यात आलं आहे? तर बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये महात्मा गांधींचे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, संरक्षण गुप्तचर संस्था प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे? संरक्षण गुप्तचर संस्था म्हणून गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे लेफ्टनंट जनरल GAV रेड्डी यांची संरक्षण गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अँटोनियो कोस्टा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे?
काय प्रश्न आहे? अँटोनियो कोस्टा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, पोर्तुगाल या देशाच्या पंतप्रधान पदावरती परत एकदा अँटोनियो कोस्टा यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रँड फायनान्स अहवालानुसार जागतिक स्तरावर 10वा सर्वात मौल्यवान विमा ब्रँड कोणता ठरलेला आहे? काय प्रश्न आहे? ब्रँड फायनान्सच्या अहवालानुसार जागतिक स्तरावरती 10वा सर्वात मूल्यवान विमा ब्रँड कोणता ठरलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे LIC हा ब्रँड जो आहे तो जगामध्ये 10व्या क्रमांकाचा सर्वात मूल्यवान विमा ब्रँड ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, क्रिझिलच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा GDP किती वाढण्याची अपेक्षा आहे? काय प्रश्न आहे? क्रिझिल नुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा GDP किती वाढेल? तर पर्याय क्रमांक पहिला 7.8% एवढा भारतात GDP वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणून उत्तर आहे पहिला पर्याय 7.8%. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये तोरग्या उत्सव साजरा केला गेला? काय प्रश्न आहे? कोणत्या राज्यात तोरग्या उत्सव साजरा केला गेला? तर पर्याय क्रमांक पहिला याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये तोरग्या उत्सव साजरा केला गेला. पुढचा प्रश्न आहे, 2022चा भारताचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? तर पर्याय क्रमांक पहिला निर्मला सीतारामन यांनी 2022चा भारताचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली सीझन स्टाईल पुस्तक. काय प्रश्न आहे? भारतातील पहिलं सीझन स्टाईल पुस्तक द क्लास ऑफ 2006 चे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक पहिला आकाश कंसल हे भारतातील पहिल्या सीझन स्टाईल पुस्तक द क्लास ऑफ 2006 चे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, NIELIT चे महासंचालक म्हणून कोण रुजू झाला आहे? काय प्रश्न आहे? NIELIT चे महासंचालक म्हणून कोण रुजू झालेला आहे? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर मदन मोहन त्रिपाठी हे रुजू झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या 2 स्थळांचा समावेश रामसर यादीमध्ये करण्यात आलेला आहे? काय प्रश्न आहे? भारतातील कोणत्या 2 स्थळांचा समावेश रामसर यादीत झालेला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा 1 आणि 2 बरोबर, म्हणजेच खिजडिया पक्षी अभयारण्य गुजरात आणि बखिरा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेश या दोन्ही अभयारण्याचा समावेश नुकताच काय करण्यात आलेला आहे? रामसर यादीमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मानवी बंधुता दिवस कधी साजरा करण्यात आला? काय प्रश्न आहे? जागतिक मानवी बंधुता दिवस कधी साजरा करण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला 4 फेब्रुवारीला जागतिक मानवी बंधुता दिवस साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, यावर्षी क्लोज द केअर गॅप ही कोणत्या दिवसाची थीम होती? काय प्रश्न आहे? क्लोज द केअर गॅप ही यावर्षी कोणत्या दिवसाची थीम होती? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला जागतिक कॅन्सर दिवसाची ही थीम आहे क्लोज द केअर गॅप. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे? इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला रवी मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, 2021 या वर्षामध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता राहिलेला आहे? काय प्रश्न आहे? 2021 या वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता राहिलेला आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला अमेरिका हा 2021 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. पुढचा प्रश्न आहे, आत्मनिर्भर भारत सेंटर फॉर डिझाईनच्या विकासासाठी SBI ने कोणाशी करार केला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला सांस्कृतिक मंत्रालयासोबत SBI ने आत्मनिर्भर भारत सेंटर फॉर डिझाईनच्या विकासासाठी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, RBI ने नुकतेच कोणत्या बँकेचा परवाना रद्द केलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला इंडिपेंडन्स कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना RBI ने नुकताच रद्द केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूने कोणता सुपर कम्प्युटर बनवला आहे? काय प्रश्न आहे? IISc बेंगळुरूने कोणता सुपर कम्प्युटर बनवला? तर उत्तर आहे परमप्रवेग नावाचा सुपर कम्प्युटर IISc बेंगळुरूने बनवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अरवली जैवविविधता उद्यानाला भारतातील पहिले इतर प्रभावी क्षेत्र आधारित संवर्धन उपाय साइट म्हणून घोषित करण्यात आलं आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे अरवली जैवविविधता उद्यान गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला, आणि त्याला इतर प्रभावी क्षेत्र आधारित संवर्धन उपाय साइट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.
पुढचा प्रश्न आहे, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकपसंती वर्गवारीत कितवा क्रमांक मिळाला? प्रश्न काय आहे, यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकपसंती वर्गवारीत कितवा क्रमांक मिळाला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला क्रमांक महाराष्ट्र चित्रपटाला लोकपसंती वर्गवारीत मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रश्न काय आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, एम जगदेश कुमार यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी सुरू झाल्या आहेत? काय प्रश्न आहे, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी सुरू झाल्या आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, बीजिंग या ठिकाणी हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. बीजिंग कोणत्या ठिकाणी आहे? तर चीनमध्ये बीजिंग आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडिया दॅट इज भारत, कॉलोनियलिटी, सिव्हिलायझेशन आणि कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? काय प्रश्न आहे, इंडिया दॅट इज भारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे जे साई दीपक हे इंडिया दॅट इज भारत या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या लघुपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं? प्रश्न काय आहे, कोणत्या लघुपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं? तर उत्तर आहे स्ट्रीट स्टुडंट या लघुपटाला हे प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये. पुढचा प्रश्न आहे, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून संजय बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, DRDLच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? काय प्रश्न आहे, DRDLच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे GA श्रीनिवास मूर्ती यांची DRDLच्या संचालक पदावर नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पाणबुडीची नुकतीच पहिली समुद्री चाचणी घेण्यात आली? काय प्रश्न आहे, कोणत्या पाणबुडीची नुकतीच पहिली समुद्र चाचणी घेण्यात आली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, वागीर या पाणबुडीची पहिली समुद्र चाचणी नुकतीच घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे नवीन लेखानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे, भारताचे नवीन लेखानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, सोनाली सिंग यांची भारताचे नवीन लेखानियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, गोल्डन बॉय नीरज चोप्रा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? काय प्रश्न आहे, गोल्डन बॉय नीरज चोप्रा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, नवदीप सिंग गिल हे गोल्डन बॉय नीरज चोप्रा या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, अथर्व द ओरिजिन या ग्राफिक्स कादंबरीमध्ये कोणाला सुपर हिरो म्हणून चित्रित करण्यात आला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, महेंद्रसिंग धोनी याला अथर्व द ओरिजिन या ग्राफिक्स कादंबरीमध्ये सुपर हिरो म्हणून चित्रित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी च्या नुसार जानेवारी 2022 मध्ये भारताचा बेरोजगारी दर किती आहे? काय प्रश्न आहे, तर जानेवारी 2022 मध्ये CMIE नुसार भारताचा बेरोजगारी दर किती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, 6.57% एवढा भारताचा बेरोजगारी दर जानेवारी 2022 मध्ये राहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडमध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? काय प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडमध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, उत्तर प्रदेश या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकपसंती वर्गवारीमधून सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे? काय प्रश्न आहे, नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांची कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख म्हणून निवड झाली आहे? तर उत्तर आहे नॉर्वे, पर्याय क्रमांक पहिला, नॉर्वेच्या मध्यवर्ती बँकेचे ते आता प्रमुख बनलेले आहेत जेन्स स्टोल्टनबर्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? काय प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कुठे उभारण्यात आला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, हैदराबाद या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी उभारण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, अंडर 19 विश्वचषक 2022 भारताने अंतिम फेरीमध्ये कोणत्या संघाला हरवून 5वे विजेतेपद पटकावलं?
काय प्रश्न आहे? अंडर 19 विश्वचषक 2022 मध्ये भारताने अंतिम फेरीत कोणत्या संघाला हरवून 5वे विजेतेपद पटकावलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, इंग्लंड या संघाला हरवून भारत अंडर 19 विश्वचषकाचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लता मंगेशकर यांना कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर उत्तर आहे पद्मश्री पुरस्कार लता मंगेशकर यांना देण्यात आलेला नाही. त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण हे 3 पुरस्कार मिळालेले आहेत, मात्र पद्मश्री देण्यात आलेला नाहीये. पुढचा प्रश्न आहे, खादी एम्पोरियम म्हणजेच मुंबई खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन या सर्वात जुन्या खादी संस्थेचा परवाना कोणी रद्द केला? तर बरोबर उत्तर आहे KVIC. यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वराज ॲबिलिटी अपंग व्यक्तींसाठी भारतातील पहिले AI आधारित जॉब प्लॅटफॉर्म कोणी सुरू केलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, IIT हैदराबादने स्वराज ॲबिलिटी म्हणून अपंग व्यक्तीसाठी पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित जॉब प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी हैदराबाद स्थित ICRISCTच्या कितव्या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन केलेलं आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, 50व्या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन ICRISATच्या केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते. पुढचा प्रश्न आहे, सौरव गांगुलीने जगातील 3ऱ्या क्रमांकाच्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी कोणत्या ठिकाणी केली? हा प्रश्न आहे, सौरव गांगुलीने जगातील 3ऱ्या क्रमांकाच्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी कोणत्या ठिकाणी केली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, जयपूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जयपूर हे राजस्थानमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, 2028च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये नवीन 3 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात येणार आहे, त्याबाबत चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर पहिला सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि स्पोर्ट क्लाइम्बिंग या 3 खेळांचा समावेश उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये होणार आहे आणि क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार नाही. तर सर्फिंग, स्केटबोर्डिंग आणि स्पोर्ट क्लाइम्बिंग या नवीन 3 खेळांचा समावेश 2028च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये होईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जीवन विम्याच्या डिजिटल वितरणासाठी LICने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? काय प्रश्न आहे, जीवन विम्याच्या डिजिटल वितरणासाठी LICने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर उत्तर आहे पॉलिसी बाजार या कंपनीसोबत LICने करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने 2022 मध्ये मध्य प्रदेशातील किती ठिकाणांचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे? काय प्रश्न आहे, भारत सरकारनं 2022 मध्ये मध्य प्रदेशमधील किती ठिकाणांचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा, 3 ठिकाणांचे नाव बदलण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोस सार्टोझेटाकिस यांचं निधन झालं आहे? काय प्रश्न आहे, कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोस सार्टोझेटाकिस यांचं निधन झालं आहे? तर उत्तर आहे ग्रीस या देशाचे ते माजी राष्ट्राध्यक्ष होते, म्हणून पर्याय क्रमांक पहिला हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पराय शिक्षणालय या खुल्या हवेमध्ये वर्ग कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या राज्याने केली? काय प्रश्न आहे, पराय शिक्षणालय या खुल्या हवेत वर्ग कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या राज्याने केली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, पश्चिम बंगाल या राज्याने त्याची सुरुवात केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, झायको डी नावाची जगातील पहिली प्लाझ्मिड DNA लस कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, भारताने ही झायको डी ही जगातील पहिली प्लाझ्मिड DNA लस विकसित केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, सायबर विम्यासाठी ICICI लोंबार्डने कोणत्या बँकेसोबत करार केला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा, एअरटेल पेमेंट बँकेसोबत सायबर विम्यासाठी ICICI लोंबार्डने करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, JNUच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर पर्याय क्रमांक पहिला, संतीश्री धुलीपुडी पंडित यांची JNUच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 2022 ची AFC महिला आशियाई कप इंडिया फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे? तर उत्तर आहे चीन या देशानं 2022 वर्षाची AFC महिला आशियाई कप इंडिया फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक तिसरा हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने निवृत्तीची घोषणा केली आहे? तर हा जो सुरंगा लकमल आहे तो श्रीलंकेचा आहे, त्यानं निवृत्तीची घोषणा केलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला श्रीलंका हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडिया प्रेस फ्रीडम रिपोर्ट 2021 मध्ये पहिल्या स्थानावर कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे?
तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर हा इंडिया प्रेस फ्रीडम रिपोर्ट 2021 मध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न आहे सेल्सफोर्स ग्लोबल इंडेक्स नुसार डिजिटल कौशल्य तयारीत कोणता देश पहिला आहे? काय प्रश्न आहे? सेल्सफोर्स ग्लोबल इंडेक्स नुसार डिजिटल कौशल्य तयारीमध्ये कोणता देश पहिला आहे? तर उत्तर आहे भारत हा या सेल्सफोर्सच्या इंडेक्स मध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे डिजिटल कौशल्याच्या बाबतीमध्ये. पुढचा प्रश्न आहे नासा कोणत्या वर्षी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निवृत्त करणार आहे? तर उत्तर आहे 2031 या वर्षी नासा त्यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक निवृत्त करत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे NCERT संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे? NCERT चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे प्रोफेसर दिनेश प्रसाद सकलानी यांची NCERT चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारतातील पहिल्या लघुग्रह शोध मोहिमेचं नेतृत्व कोणी केलं होतं? काय प्रश्न आहे? स्वतंत्र भारतातील पहिल्या लघुग्रह शोध मोहिमेचं नेतृत्व कोणी केलं होतं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 R राजामोहन यांनी स्वतंत्र भारतातील पहिल्या लघुग्रह शोध मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. पुढचा प्रश्न आहे पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच पोसोको च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे SR नरसिंहन यांची पोसोकोच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे कन्नडचे कबीर म्हणून ओळखले जाणारे इब्राहिम सुतार ज्यांचं निधन झालं आहे त्यांना पद्मश्री कोणत्या साली देण्यात आला होता? तर पर्याय क्रमांक 1 2018 या वर्षी कन्नडचे कबीर म्हणून ओळखले जाणारे इब्राहिम सुतार यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे राणी एलिझाबेथ द्वितीय हिने 2022 मध्ये तिच्या शासनाचा कितवा वर्धापन दिन साजरा केला आहे? तर उत्तर आहे 70वा वर्धापन दिन राणी एलिझाबेथ द्वितीयने साजरा केला आहे. पुढचा प्रश्न आहे विक्रम साराभाई स्पेस सेंटर चे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? काय प्रश्न आहे? विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर उत्तर आहे डॉक्टर S उन्नीकृष्णन नायर यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कोणी मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी देशव्यापी आहत ऑपरेशन सुरू केलं आहे? काय प्रश्न आहे? कोणी मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी देशव्यापी आहत नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने हे आहत ऑपरेशन सुरू केलेलं आहे, ज्याचा उद्देश मानवी तस्करीला आळा घालणे हा आहे. पुढचा प्रश्न आहे आर्थिक साक्षरता सप्ताह 2022 साली कधी साजरा करण्यात येतो? काय प्रश्न आहे? आर्थिक साक्षरता सप्ताह 2022 हा कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये PM केअर्स फंडाचा निधी तिपटीने वाढून किती कोटी रुपये झाला आहे? तर पर्याय क्रमांक 3 10,990.17 कोटी रुपये एवढा PM केअर्स फंडाचा निधी वाढलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजना कधीपर्यंत वाढवण्यात आली आहे? म्हणजेच काय तर प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आली आहे? तर ती 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे मेडीबडी या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे किंवा निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे अमिताभ बच्चन यांना मेडीबडीचे ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सोशल अल्फा या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर उत्तर आहे केरळ या राज्यानं स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सोशल अल्फा या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे. पुढील प्रश्न आहे अमेझॉन इंडियाने ग्रामीण महिलांना उद्योजक बनवण्यासाठी कोणत्या राज्यासोबत सामंजस्य करार केला आहे? तर अमेझॉन इंडियाने ग्रामीण महिलांना उद्योजक बनवण्यासाठी कर्नाटक या राज्यासोबत करार केलेला आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट क्लाउड लॉन्च करण्यासाठी कोणी मायक्रोसॉफ्ट सोबत करार केला आहे? काय प्रश्न आहे? मायक्रोसॉफ्ट क्लाउड लॉन्च करण्यासाठी कोणी मायक्रोसॉफ्ट सोबत करार केला आहे? तर उत्तर आहे सोनाटा सॉफ्टवेअरने मायक्रोसॉफ्ट क्लाउड लॉन्च करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया
बाटा इंडियाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे? बाटा इंडियाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे दिशा पटनी हिची बाटा इंडियाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे उत्तराखंडचा ब्रँड अँबॅसिडर कोणाला बनवण्यात आलेला आहे? तर उत्तराखंडचा ब्रँड अँबॅसिडर हा अक्षय कुमार बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस 2022 साजरा करण्यात आला? तर सुरक्षित इंटरनेट दिवस हा 8 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कोणाची फायझर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? काय प्रश्न आहे? फायझर इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक पहिला प्रदीप शहा यांची फायझर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला हे याचं काय आहे? उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहिल्यांदाच 3 आठवड्यांच्या फिनटेक ओपन आभासी शिखर परिषदेचं आयोजन कोणातर्फे करण्यात आलं? काय प्रश्न आहे? पहिल्यांदाच 3 आठवड्यांच्या फिनटेक ओपन आभासी शिखर परिषदेचं आयोजन कोणातर्फे करण्यात आलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला नीती आयोगाने हे फिनटेक ओपन आभासी शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. पुढचा प्रश्न आहे 10 फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? काय प्रश्न आहे? 10 फेब्रुवारीला कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला जागतिक कडधान्य दिवस हा 10 फेब्रुवारीला साजरा केला गेला. पुढचा प्रश्न आहे कोणाची अर्थ मंत्रालयामध्ये DFS सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? काय प्रश्न आहे? अर्थ मंत्रालयात DFS सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बरोबर उत्तर आहे संजय मल्होत्रा यांची अर्थ मंत्रालयात DFS सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे? तर भारतातील पहिला बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे टेक ब्रेक मोहीम कोणी सुरू केली आहे? तर ही टेक ब्रेक मोहीम जी आहे ती इंस्टाग्रामने सुरू केलेली आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा इंस्टाग्राम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2021 मध्ये जगातील सोन्याच्या खरेदीमध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? काय प्रश्न आहे? 2021 मध्ये जगातील सोन्याच्या खरेदीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जगामध्ये सोन्याच्या खरेदीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यानं 1 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी नवीन IT धोरण जाहीर केलं आहे? काय प्रश्न आहे? कोणत्या राज्यानं 1 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी नवीन IT धोरण जाहीर केलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा गुजरात राज्यानं 1 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी नवीन IT धोरण जाहीर केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे माझी वसुंधरा मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी UNEP ने कोणत्या राज्याशी करार केला आहे? काय प्रश्न आहे? माझी वसुंधरा मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी UNEP ने कोणत्या राज्याशी करार केला आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याशी UNEP ने करार केलेला आहे माझी वसुंधरा मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स नुसार आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गौतम अदानी हे ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स नुसार आशियामधील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत. पुढील प्रश्न आहे कोणाला 18वा स्वर्गीय माधवराव लिमये पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नितीन गडकरी यांना 18वा स्वर्गीय माधवराव लिमये पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे इस्रोने नुकताच कोणता उपग्रह रद्द केला आहे? तर इस्रोने नुकताच INS AT म्हणजे इनसॅट 4B हा उपग्रह रद्द केला आहे. पुढचा प्रश्न आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवीन अध्यक्ष म्हणून S किशोर यांची निवड झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक पहिला हे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 15 व 16 फेब्रुवारी 2022 रोजी भारतातील संग्रहालय रिइमेजिनिंग या विषयावर पहिली जागतिक शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे? तर हे आयोजन झालेलं आहे. आता आपण फेब्रुवारीचे शेवटचे प्रश्न घेत आहोत पूर्ण फेब्रुवारी, त्यामुळे हा प्रश्न त्यावेळेचा आहे. तर 15 आणि 16 फेब्रुवारीला भारतातील संग्रहालयाचं रिइमेजिनिंग या विषयावर पहिली जागतिक शिखर परिषद झाली तिचं आयोजन हे
सांस्कृतिक मंत्रालयाकडून करण्यात आलं होतं, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पॉवरथॉन 2022 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं, किंवा पॉवरथॉन 2022 चं लॉन्च कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर उत्तर आहे RK सिंह यांच्या हस्ते पॉवरथॉन 2022 लॉन्च करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, 2022च्या 15व्या IPL स्पर्धामध्ये नव्याने सामील होणाऱ्या अहमदाबाद संघाचं नाव काय ठरवण्यात आलं आहे? तर अहमदाबाद संघाचं नवीन नाव आहे गुजरात टायटन्स. हा जो अहमदाबाद संघ आहे तो नवीन IPL मध्ये सामील होणारा एक संघ आहे. 2 संघ सामील होत आहेत, लखनौ आणि अहमदाबाद. तर अहमदाबाद संघाचं नाव आहे गुजरात टायटन्स. पुढचा प्रश्न आहे, RBI नुकत्याच जाहीर केलेल्या मौद्रिक धोरणानुसार CRR चा दर किती ठेवला आहे? तर RBI ने नुकत्याच जाहीर केलेल्या मौद्रिक धोरणानुसार CRR चा दर हा 4% एवढा ठेवलेला आहे. RBI ने हे धोरण फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलं आहे. पुढचा प्रश्न आहे, RBI ने नुकताच 2022-23 या वर्षासाठी भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर RBI ने 2022-23 या वर्षामध्ये भारताचा विकास दर हा 7.8% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत? काय प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष आहेत, म्हणून उत्तर पहिला पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 फेब्रुवारीला विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, जागतिक युनानी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर हा जागतिक युनानी दिवस 11 फेब्रुवारीला साजरा केला जातो, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन कोणते असणार आहे? तर भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन हे सुरत या ठिकाणी असणार आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन हे सुरतला निर्माण करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अटल बिहारी वाजपेयी या पुस्तकाचं लेखन कोणी केलं आहे? तर हे जे पुस्तक आहे अटल बिहारी वाजपेयी याचे लेखक आहेत सागरिका घोष यांनी अटल बिहारी वाजपेयी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 2021च्या टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रँकिंग नुसार जगातील 5वे सर्वाधिक गर्दीचं शहर कोणतं? तर ट्रॅफिक इंडेक्स नुसार जगातील 5वं सर्वाधिक गर्दीचं शहर हे आपली मुंबई आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 मुंबई हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, न्यूज नावाची सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची आहे? तर न्यूज नावाची सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम ही जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कशाचा समावेश नुकताच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाला आहे? तर भारतातील अटल बोगद्याचा समावेश नुकताच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आलेला आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या बँकेने 2022 मध्ये 5 ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी NSC अकादमीशी करार केला आहे? तर 2022 मध्ये नवीन 5 ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी NSC बरोबर SBI या बँकेने करार केला आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 SBI. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, 45वा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर 45वा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा जो आहे तो कोलकाता या ठिकाणी होणार आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय जंतनाशक दिवस 2022 कधी साजरा करण्यात आला? तर राष्ट्रीय जंतनाशक दिवस 2022 चा हा 10 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 10 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या योजनेची मुदत आणखी 5 वर्षे वाढवली आहे? काय प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या योजनेची मुदत आणखी 5 वर्षे वाढवली आहे? तर योग्य उत्तर आहे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमाची मुदत आणखी 5 वर्षे वाढवलेली आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, एक महासागर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहिलं आहे? तर योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महासागर परिषदेला भारतातर्फे उपस्थित राहिले होते, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, 13 फेब्रुवारी 2022 रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 13 फेब्रुवारी 2022 ला राष्ट्रीय उत्पादकता दिवस साजरा केला जातो, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय उत्पादकता दिवस. पुढचा प्रश्न आहे,
द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या लोकशाही निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे 46व्या, म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा. भारत हा लोकशाही निर्देशांकामध्ये 46व्या क्रमांकावरती आहे आणि प्रसिद्ध करणारी संस्था आहे द इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट. पुढचा प्रश्न आहे, टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? तर टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून एन चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती झाली आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक पहिला एन चंद्रशेखरन. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारत कोणत्या देशाला आधार कार्डची आवृत्ती सुरू करण्यात मदत करणार आहे? तर भारत हा श्रीलंका या देशाला आधार कार्डची आवृत्ती सुरू करण्यामध्ये मदत करत आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दुसरा श्रीलंका. पुढचा प्रश्न आहे, गोवा शिपयार्ड्स लिमिटेडने कोणत्या जहाजाचं जलावतरण केलं आहे? तर योग्य उत्तर आहे सक्षम या जहाजाचं जलावतरण गोवा शिपयार्ड लिमिटेडने केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारनं उच्च शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी ब्रिटिश काउन्सिलशी करार केला आहे? तर बरोबर उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारनं उच्च शिक्षणाच्या विस्तारासाठी ब्रिटिश काउन्सिल बरोबर करार केलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सेबीच्या गुंतवणूकदार संरक्षण आणि शिक्षण निधीवरील सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे अध्यक्ष आहेत जी महालिंगम, हे सेबीच्या गुंतवणूकदार संरक्षण आणि शिक्षण निधीवरील सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये 13 फेब्रुवारी हा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर आहे राष्ट्रीय महिला दिवस. 13 फेब्रुवारी सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन झालंय, त्यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या साली देण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा 2001 साली राहुल बजाज यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, FICCI ने कोणता दिवस तस्करी विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं आहे? तर उत्तर आहे 11 फेब्रुवारी हा दिवस FICCI ने तस्करी विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकारी यांच्यासाठी केंद्राने कोणती योजना सुरू केली आहे? तर उत्तर आहे स्माईल नावाची योजना ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकारी यांच्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे, पर्याय क्रमांक पहिला हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकताच कोणाला 2020 या वर्षासाठीचा कालिदास पुरस्कार देण्यात आला? तर उत्तर आहे वामन केंद्रे, पर्याय क्रमांक चौथा. वामन केंद्रे यांना नुकताच 2020 या वर्षासाठीचा कालिदास पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सिंगापूर एअर शो मध्ये भारत कोणतं विमान प्रदर्शित करणार आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला तेजस हे विमान सिंगापूर एअर शो मध्ये भारत प्रदर्शित करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, नितीन गडकरी यांच्या हस्ते बिहारमध्ये गंगा नदीवरील 14.5 किलोमीटर लांबीच्या रेल्वेसह रस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. हा पूल कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरती आहे? तर उत्तर आहे नॅशनल हायवे 333B वरती हा गंगा नदीवरील 14.5 किलोमीटर लांबीचा रेल्वेसह रस्ते पूल आहे, पर्याय क्रमांक पहिला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने ESPN क्रिक इन्फोचा कसोटी फलंदाज पुरस्कार 2021 जिंकला आहे? तर उत्तर आहे ऋषभ पंत, पर्याय क्रमांक 3 मध्ये ऋषभ पंत जो आहे त्यानं ESPNचा कसोटी फलंदाज पुरस्कार 2021 जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप मॉनिटर अहवाल 2021-22 नुसार भारत कितव्या क्रमांकावरती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा. भारत हा ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप मॉनिटर अहवालात 4थ्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न आहे, यावर्षी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कितवी आवृत्ती आहे? तर मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची यावर्षीची आवृत्ती ही पर्याय क्रमांक तिसरा 17वी आवृत्ती आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा. पुढचा प्रश्न आहे, हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे बिल गेट्स यांचं हे हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक पुस्तक आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तिसरा. पुढचा प्रश्न पाहूया, जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष पदावर दुसऱ्या टर्मसाठी कोणाची पुन्हा निवड झाली? तर उत्तर आहे फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर यांची जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष पदावर दुसऱ्या टर्मसाठी निवड झालेली आहे, पर्याय क्रमांक दुसरा हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे,
एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक पहिला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे रिलायन्स जिओने सॅटेलाइट आधारित ब्रॉडबँड सेवेसाठी कोणत्या देशाच्या एसईएस या कंपनी सोबत करार केला आहे? तर रिलायन्स जिओने लक्झमबर्ग या देशाच्या एसईएस या कंपनी सोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी होप एक्सप्रेस कोणत्या राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे? तर होप एक्सप्रेस ही महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्याने कोणती हॅकाथॉन आयोजित केली होती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला सैन्य रणक्षेत्रम नावाचे हॅकाथॉन भारतीय सेना दलाने आयोजित केली होती. पुढचा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये नवीन दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आलं? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवनामध्ये नवीन दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय रेल्वे भारतातील सर्वात मोठी अत्याधुनिक कुस्ती अकादमी कोणत्या ठिकाणी उभारणार आहे? तर उत्तर आहे किशनगंज दिल्ली या ठिकाणी भारतीय रेल्वे भारतातील सर्वात मोठी अत्याधुनिक कुस्ती अकादमी उभारणार आहे. पुढचा प्रश्न आहे इस्रोने नुकताच कोणता पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे? तर उत्तर आहे EOS-4 नावाचा उपग्रह जो आहे तो इस्रोने नुकताच यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे आणि तो पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे नागरी हवाई क्षेत्रामध्ये ड्रोनला परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर उत्तर आहे इस्रायल हा देश नागरी हवाई क्षेत्रात ड्रोनला परवानगी देणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. पर्याय क्रमांक चौथा उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 9व्या US ग्रीन बिल्डिंग काउन्सिलमध्ये क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर उत्तर आहे 9व्या US ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या क्रमवारीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावरती असणारा देश आहे. पुढचा प्रश्न आहे सौभाग्य योजनेमध्ये सौर विद्युतीकरणामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर सौभाग्य योजनेत सौर विद्युतीकरणामध्ये राजस्थान हे राज्य पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे कोणाची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE चे नवीन अध्यक्ष विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे 15 फेब्रुवारीला कोणता दिवस पाळला जातो? तर 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन हा पाळला जातो, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक पहिला. पुढचा प्रश्न प्रसिद्ध बप्पी लहिरी यांच्याशी संबंधित क्षेत्र ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा 2 आणि 3 योग्य, म्हणजेच गायन आणि संगीत हे बप्पी लहिरी यांच्याशी संबंधित क्षेत्र आहे. पुढचा प्रश्न आहे जानेवारी महिन्याचा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणत्या क्रिकेटपटूची निवड झाली आहे? तर उत्तर आहे कीगन पीटरसन हा जानेवारी महिन्याचा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे जानेवारी महिन्याची ICC वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे हेदर नाईट हिची जानेवारी महिन्याची ICC वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं 2023 या वर्षासाठी भारताचा GDP डिफ्लेटर किती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर उत्तर आहे 3 ते 3.5% एवढा भारताचा GDP डिफ्लेटर राहण्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 2023 या वर्षासाठी वर्तवला आहे. पुढचा प्रश्न आहे कोणती कंपनी पहिली भारतीय प्लास्टिक कचरा तटस्थ FMCG कंपनी ठरली आहे? तर उत्तर आहे डाबर इंडिया ही कंपनी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे जी की प्लास्टिक कचरा तटस्थ कंपनी आहे. पुढचा प्रश्न कोणाला बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर 2020-21 म्हणून निवडण्यात आला आहे? तर उत्तर आहे संदीप बक्षी यांना बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर 2020-21 साठी निवडण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील मेदारम जत्रा महोत्सवासाठी भारत सरकारकडून 2.26 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? तर मेदारम जत्रा हा महोत्सव तेलंगणा राज्यातील आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न मारू महोत्सव किंवा जैसलमेर वाळवंट उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये मारू महोत्सव किंवा जैसलमेर वाळवंट उत्सव साजरा केला जातो.
पुढचा प्रश्न आहे, किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये किती टक्के राहिला आहे? तर किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारी महिन्यात 6.1% एवढा राहिलेला आहे. पर्याय क्रमांक चौथा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पंचतंत्रावर आधारित रंगीत स्मरणिका नाणे कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं? तर उत्तर आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते पंचतंत्रावर आधारित पहिलं रंगीत स्मरणिका नाणं लॉन्च करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, वित्तीय अहवालामध्ये उत्कृष्टतेसाठी ICAI पुरस्कार कोणाला मिळाला? तर उत्तर आहे रिअलटेलला हा वित्तीय अहवालात उत्कृष्टतेसाठी ICAI पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने क्रूड पाम तेलासाठी कृषी उपकर 7.5% वरून किती टक्के कमी केला आहे? तर उत्तर बरोबर आहे 5% एवढा क्रूड पाम तेलासाठी कृषी उपकर केलेला आहे, जो की आधी 7.5% होता. पुढचा प्रश्न आहे, क्विट टोबॅको ऍप कोणत्या संघटनेचं आहे? तर हे क्विट टोबॅको ऍप जागतिक आरोग्य संघटनेचं आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक पहिला. पुढचा प्रश्न, भारत सरकारने नुकतेच किती चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे? तर उत्तर आहे 54 चिनी ऍप्सवर भारत सरकारने नुकतीच बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सामाजिक न्याय मंत्रालयानं DNTSच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर ती योजना आहे DNTS साठी आर्थिक सक्षमीकरण योजना म्हणजेच सीड योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, वेस्ट टू वेल्थ क्रिएशन हा कार्यक्रम कोणी लॉन्च केला आहे? तर वेस्ट टू वेल्थ क्रिएशन कार्यक्रम 2022 हा सिडबीने लॉन्च केलेला आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक पहिला सिडबी. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या बँकेने ऍग्री इन्फिनिटी कार्यक्रम सुरू केला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, येस बँकेने ऍग्री इन्फिनिटी नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 2023 ची G20 शिखर परिषद कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर उत्तर आहे भारत. आपल्या भारतामध्ये 2023 ची G20 शिखर परिषद होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ह्युमन हाऊ द युनायटेड स्टेट्स अबॉन्डेड पीस अँड रिइन्व्हेंटेड वॉर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे सॅम्युअल मोयन हे ह्युमन या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील घाऊक महागाईचा दर जानेवारीमध्ये किती टक्के राहिला आहे? तर उत्तर आहे 12.96% एवढा भारतातील घाऊक महागाईचा दर जानेवारी महिन्यामध्ये राहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, दिव्यांग व्यक्तींसाठी कुन्स्योम योजना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली? तर उत्तर आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशाने दिव्यांग व्यक्तींसाठी कुन्स्योम नावाची योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाय शोधण्यासाठी डार्कथॉन 2022 आयोजन कोणाकडून करण्यात येत आहे? तर उत्तर आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB कडून अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधी उपाय करण्यासाठी डार्कथॉन 2022 आयोजन करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे, बिहारने खादीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड केली? तर उत्तर आहे मनोज तिवारी यांची निवड बिहारने खादीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, टेरीची जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर उत्तर आहे दिल्ली या ठिकाणी टेरीची जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, कोणता संघ 2021 चा फिफा क्लब विश्वचषक विजेता ठरला? तर उत्तर आहे चेल्सी हा संघ 2021 चा फिफा क्लब विश्वचषकाचा विजेता ठरला. पुढचा प्रश्न आहे, बांगलादेश सोबत कोणता देश कोप साऊथ 22 या संयुक्त हवाई सरावामध्ये सहभाग घेणार आहे? तर उत्तर आहे अमेरिका हा देश बांगलादेश सोबत कोप साऊथ 22 या संयुक्त हवाई सरावात सहभागी होत आहे. पुढचा प्रश्न, न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम नावाची नवीन योजना कोणत्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा 2022 ते 2027 साठी न्यू इंडिया साक्षरता कार्यक्रम नावाची नवीन योजना आखण्यात आलेली आहे किंवा मंजूर करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाला गेमिंग ऍप A23 चा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा शाहरुख खान याला गेमिंग ऍप A23 चा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणाला भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आला आहे? तर उत्तर आहे
जी अशोक कुमार यांना भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा सल्लागार समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक हे पर्याय क्रमांक 3 रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून उत्तर आहे तिसऱ्या पर्यायामध्ये रजनीश शेठ हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नवीन ठिकाणाचा समावेश रामसर यादीत व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ठाणे खाडी क्षेत्राचा समावेश रामसर यादीत होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची 140वी बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची 140वी बैठक होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाचे मुख्यालय दिल्लीला असणार आहे. पुढचा प्रश्न, डिग्निटी इन अ डिजिटल एज मेकिंग टेक वर्क फॉर ऑल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डिग्निटी इन अ डिजिटल एज या पुस्तकाचे लेखक रो खन्ना हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, मेटाव्हर्स मध्ये प्रवेश करणारी पहिली बँक कोणती ठरली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेपी मॉर्गन बँक जी आहे ती मेटाव्हर्स मध्ये प्रवेश करणारी पहिली बँक ठरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी जल टॅक्सी सुरू झालेली आहे? तर जल टॅक्सी जी आहे ती आपल्या मुंबईला सुरू झालेली आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी जल टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी पहिले कॅराव्हॅन पार्क सुरू करण्यात आलेलं आहे? तर पहिलं कॅराव्हॅन पार्क जे आहे ते वाघमन केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाघमन केरळ. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पँगोलिन दिवस कधी साजरा करण्यात आला? तर जागतिक पँगोलिन दिवस हा 19 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, एसबीआयच्या इकोरॅप अहवालानुसार 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी किती राहण्याचा अंदाज आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इकोरॅप अहवालानुसार 8.8% एवढा जीडीपी भारताचा 2021-22 या आर्थिक वर्षात राहण्याचा अंदाज आहे. आणि हा इकोरॅप अहवाल एसबीआयचा आहे. पुढचा प्रश्न, कोणाला केंद्राच्या बेटी बचाव बेटी पढाव या योजनेसाठी गुरुग्राम मधून ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 योग्य, म्हणजेच तनिष्का कोटिया आणि रिद्धिका कोटिया या दोन बहिणींना केंद्र सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव योजनेसाठी गुरुग्रामचं ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, 17व्या IBA वार्षिक बँकिंग पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान बँक पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला? तर उत्तर आहे बँक ऑफ बडोदा या बँकेला IBA वार्षिक बँकिंग पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान बँकेचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली पोलिसांसाठी शस्त्र नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन आणि शस्त्र परवाना स्मार्ट कार्ड नाव कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आला आहे? तर हा जो शस्त्र नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन आणि शस्त्र परवाना स्मार्ट कार्ड परवाना जो आहे तो अमित शहा यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं त्या गोष्टींचं लॉन्च करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, सुरजित सेनगुप्ता यांचं नुकतंच निधन झालं, त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी होता? तर हे सुरजित सेनगुप्ता फुटबॉलपटू होते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारताचा UPI प्लॅटफॉर्म वापर करणारा पहिला देश कोणता बनणार आहे? तर भारताचा UPI प्लॅटफॉर्म वापर करणारा पहिला देश नेपाळ बनलेला आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक सामाजिक न्याय दिन हा 20 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमी ग्रोथने कोणाची वृत्त संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथनं
वृत्त संचालक म्हणून चेतन घाटे यांची नियुक्ती केलेली आहे? पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चेतन घाटे. पुढचा प्रश्न, 7वा मृदा आरोग्य कार्ड दिन कधी साजरा करण्यात आला? तर 7वा मृदा आरोग्य कार्ड दिन हा 19 फेब्रुवारी 2022 ला साजरा करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पर्याय क्रमांक पहिला याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कारांमध्ये फिल्म ऑफ द इयर अवॉर्ड कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर बरोबर उत्तर आहे पुष्पा या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कारांमध्ये फिल्म ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर हे आहेत दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कारांचे विजेते, म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार जे यावर्षी देण्यात आले ते सर्व विजेते यामध्ये आहेत. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला आपल्या डेली करंट अफेअरचं जे आपलं टेलिग्रामला चॅनल आहे त्यामध्ये तुम्हाला याची पीडीएफ देखील मिळून जाईल, जी की डेली मध्ये आहे. या मंथलीची पीडीएफ नाही या चॅनलला. या 3 स्लाइड आहेत, त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच निधन झालेले रवीश तिवारी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर उत्तर आहे पत्रकारिता या क्षेत्राशी रवीश तिवारी संबंधित होते. रवीश तिवारी हे पत्रकार होते. पर्याय क्रमांक तिसरा. पुढचा प्रश्न आहे, अ नेशन टू प्रोटेक्ट नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? काय प्रश्न आहे? अ नेशन टू प्रोटेक्ट नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर उत्तर आहे प्रियम गांधी मोदी यांनी अ नेशन टू प्रोटेक्ट नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं माली या देशातून तब्बल 9 वर्षांनी सैन्य माघारी घ्यायचं ठरवलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा, फ्रान्स या देशानं मालीमधून तब्बल 9 वर्षांना त्यांचं सैन्य माघारी घ्यायचं ठरवलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारनं जागतिक बँकेसोबत 869 कोटी रुपये कर्जाचा करार कशासाठी केलेला आहे? तर उत्तर आहे रिवॉर्ड प्रोग्राम या प्रोग्रामसाठी भारत सरकारनं जागतिक बँकेबरोबर 869 कोटी रुपयांचा कर्जाचा करार केलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशामध्ये सी ड्रॅगनचे 180 दशलक्ष वर्ष जुनं जीवाश्म सापडलं आहे? तर उत्तर आहे युनायटेड किंगडम या देशामध्ये. पर्याय क्रमांक पहिला सी ड्रॅगनचं 180 दशलक्ष वर्ष जुनं जीवाश्म सापडलेलं आहे. पुढचा प्रश्न, आरोग्य क्षेत्रासाठी भारताला जागतिक स्रोत म्हणून स्थान देण्यासाठी सरकार कोणती योजना आखत आहे? तर आरोग्य क्षेत्रासाठी भारताला जागतिक स्रोत म्हणून स्थान देण्यासाठी भारत सरकार हिल बाय इंडिया नावाची योजना आखत आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला हिल बाय इंडिया ही योजना. पुढचा प्रश्न, पीक विमा पॉलिसी वितरित करण्यासाठी भारत सरकार कोणतं अभियान सुरू करणार आहे? तर पीक विमा पॉलिसी वितरित करण्यासाठी भारत सरकारकडून पर्याय क्रमांक तिसरा मेरी पॉलिसी मेरे हात हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा आहे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वात मोठ्या 550 टन क्षमतेच्या गोबर्धन प्लांटचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर उत्तर आहे इंदोर या ठिकाणी. पर्याय क्रमांक पहिला आशियातील सर्वात मोठ्या गोबर्धन प्लांटचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, हुरुन इंडिया वेल्थ रिपोर्ट नुसार भारतातील लक्षाधीश कुटुंबे 2021 मध्ये किती टक्के वाढली? तर हुरुन इंडिया वेल्थ रिपोर्ट नुसार भारतातील लक्षाधीश कुटुंबांची संख्या 2021 मध्ये 11% वाढलेली आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न, आदिदास या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर कोण बनली? तर आदिदास या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर मनिका बत्रा ही बनलेली आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक पहिला हे योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकताच संसद रत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर संसद रत्न पुरस्कार हा वरील सर्व पर्याय क्रमांक चौथा हे उत्तर आहे. तर संसद रत्न पुरस्कार जो आहे तो डॉक्टर हिना विजय कुमार गावित, विद्युत बरन महातो, कुलदीप राज शर्मा या तिघांना जाहीर झालेला आहे. म्हणून वरील सर्व बरोबर. पुढचा प्रश्न, नुकताच संसद विशिष्ट रत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा वरील सर्व बरोबर. म्हणजेच श्रीरंग आप्पा बारणे, सुप्रिया सुळे आणि एन के प्रेमचंद्रन यांना सर्वांना संसद विशिष्ट रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे,
जगज्जेता मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तिसरा भारतीय कोण ठरला? तर मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा तिसरा भारतीय हा प्रज्ञानंद ठरलेला आहे. तो 16व्या वर्षी त्यानं मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याचा विक्रम केलेला आहे आणि असा तो करणारा तिसरा भारतीय आहे ज्यानं मॅग्नस कार्लसनला पराभूत केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलिओ निर्मूलनासाठी कोणाला हिलाल ए पाकिस्तान हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे बिल गेट्स यांना पोलिओ निर्मूलनासाठी हिलाल ए पाकिस्तान सन्मान देण्यात आला. तर पर्याय क्रमांक पहिला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणामध्ये तिहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू कोण ठरला? तर उत्तर आहे साकिबुल गनी नावाचा खेळाडू आहे. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात तिहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर यांच्यावर आधारित अ हिस्टोरी ऑफ श्रीनिकेतन या पुस्तकाचं लेखन कोणी केलेलं आहे? तर उत्तर आहे उमादास गुप्ता यांनी रवींद्रनाथ टागोरांवर आधारित अ हिस्टोरी ऑफ श्रीनिकेतन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक दुसरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी त्यांच्या स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला आहे? काय प्रश्न आहे, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी त्यांचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला? तर तो 20 फेब्रुवारीला त्यांचा स्थापना दिवस असतो, म्हणून पर्याय क्रमांक चौथा हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीला इंडियाज मोस्ट ट्रस्टेड पब्लिक सेक्टर कंपनी म्हणून पुरस्कार मिळाला? तर उत्तर आहे कोल इंडिया या कंपनीला इंडियाज मोस्ट ट्रस्टेड पब्लिक सेक्टर कंपनी हा पुरस्कार मिळालेला आहे. पर्याय क्रमांक दुसरा प्रश्नाचे योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, डिलोइटी 2022 CXO सस्टेनेबिलिटी रिपोर्ट नुसार हवामान बदलाबाबत भारतीय व्यवसाय कितव्या क्रमांकावर आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, भारतीय व्यवसाय जे आहेत ते 5व्या क्रमांकावरती आहेत. कशानुसार? तर डिलोइटी 2022 CXO सस्टेनेबिलिटी रिपोर्टच्या अनुसार भारतीय उद्योग हे हवामान बदलाच्या बाबतीमध्ये 5व्या क्रमांकावरती जगामध्ये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिल्या बायोसेफ्टी लेवल 3 मोबाईल प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आलं? तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतातील पहिल्या बायोसेफ्टी लेवल 3 मोबाईल प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, उदगीर येथील नियोजित 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, लता मंगेशकर यांचं नाव उदगीर या ठिकाणच्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या साहित्य नगरीला देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, त्या अगोदर हे जे आहेत साहित्य संमेलनात देण्यात आलेली महत्वाची नावं ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेणं गरजेचं आहे. याबद्दल आपण डेलीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. पुढचा प्रश्न आहे, जगामधील सर्वात 30 सुंदर स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे? तर जगातील सर्वात 30 सुंदर स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश झालेला आहे. उत्तर पर्याय क्रमांक चौथा सिंधुदुर्ग हे आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि ओमान यांच्या दरम्यान ईस्टर्न ब्रिज 6 हा हवाई सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे जोधपूर राजस्थान या ठिकाणी भारत आणि ओमान यांच्या दरम्यान ईस्टर्न ब्रिज 6 हा हवाई सराव आयोजित करण्यात आला. पुढचा प्रश्न, नुकत्याच निधन झालेल्या प्रख्यात स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी समाजसेविका शकुंतला चौधरी यांना पद्मश्री पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? तर शकुंतला चौधरी यांना 2022 या वर्षी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, म्हणून पर्याय क्रमांक तिसरा हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ऍथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे? काय प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ऍथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची परत निवड झाली आहे? तर उत्तर आहे यमा टेरो हिची परत निवड झालेली आहे ऍथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी. ऍथलीट्स कमिशन कोणाचं? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं. पुढचा प्रश्न, द फाउंडर्स द स्टोरी ऑफ पीपल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे जिमी सोनी हे द फाउंडर्स द स्टोरी ऑफ पीपल या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, नुकतीच 48व्या खजुराहो नृत्य महोत्सवाला कोणत्या राज्यामध्ये सुरुवात झाली? तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये नुकतीच 48व्या खजुराहो नृत्य महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये त्या राज्याचं पहिलं जैव विविधता उद्यान उभारण्यात येणार आहे? तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश राज्यात त्या
राज्याचं पहिलं जैव विविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला केबलच्या आधारे बांधण्यात येणारा पूल कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे अंजी नदीवरती हा भारतातील पहिला केबलच्या आधारे बांधण्यात येणारा पूल आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारनं नुकतीच कोणत्या योजनेला 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाला केंद्र सरकारनं नुकतीच 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. पुढचा प्रश्न, सी डोम ही हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाची आहे? तर उत्तर आहे इस्रायल या देशाची ही सी डोम हवाई संरक्षण प्रणाली आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारनं कोणत्या कालावधीमध्ये विज्ञान सर्वत्र पूज्यते हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे? तर उत्तर आहे 22 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यान भारत सरकारनं विज्ञान सर्वत्र पूज्यते हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं. पुढचा प्रश्न, नद्यांमध्ये नौकांना मार्ग दाखवण्यासाठी भारतातील पहिलं नाईट नेव्हिगेशन मोबाईल ऍप्लिकेशन कोणत्या राज्यानं लॉन्च केलं आहे? तर उत्तर आहे आसाम राज्यानं नद्यांमध्ये नौकांना मार्ग दाखवण्यासाठी भारतातलं पहिलं नाईट नेव्हिगेशन मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आसाम हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता खेळाडू सर्वात तरुण ATP 500 स्पर्धा विजेता ठरलेला आहे? तर उत्तर आहे कार्लोस अल्काराज हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे ज्याने ATP 500 टायटल जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 कार्लोस अल्काराज हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, किसान ड्रोन यात्रा कशासाठी सुरू करण्यात आली आहे? तर उत्तर आहे शेतांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी किसान ड्रोन यात्रा सुरू केली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 शेतांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी. पुढचा प्रश्न, RBIच्या केंद्रीय मंडळाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे संजय मल्होत्रा यांची RBIच्या केंद्रीय मंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय रबर स्टडी ग्रुपचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे KN राघवन यांची आंतरराष्ट्रीय रबर स्टडी ग्रुपचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आहे या प्रश्नाचं उत्तर KN राघवन. पुढचा प्रश्न, केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कधी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न, भारत रेटिंगने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सुधारित GDP वाढ किती राहील असा अंदाज वर्तवला आहे? तर उत्तर आहे 8.6% एवढी भारताची आर्थिक वाढ जी आहे ती सुधारित सांगितलेली आहे 2021-22 या वर्षासाठी 8.6% हे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एक्सरसाइज कोब्रा वॉरियर 2022 नावाचा बहुराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर एक्सरसाइज कोब्रा वॉरियर 22 नावाचा बहुराष्ट्रीय हवाई सराव जो आहे तो वॉडिंग्टन UK या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. हे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. ह्या घडामोडी फेब्रुवारी महिन्यातले आहेत त्यामुळे नंतर मार्च मध्ये यामध्ये चेंजेस होऊ शकतात ते आपण पुढे पाहणार आहोत. पुढचा प्रश्न, मुडीजने चालू आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या GDP वाढीचा सुधारित अंदाज किती सांगितला आहे? तर उत्तर आहे 9.5% एवढा मुडीजने चालू आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या GDPचा सुधारित अंदाज सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकन कंपनी बोईंग कडून भारताला नुकतेच कोणते सागरी गस्ती विमान मिळालं आहे? तर उत्तर आहे P-81 नावाचं सागरी गस्ती विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून भारताला मिळालं आहे. पुढचा प्रश्न, द ग्रेट टेक गेम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे अनिरुद्ध सुरी हे द ग्रेट टेक गेम या पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण आशियाई ऍथलेटिक फेडरेशन क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप आणि 56व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे नागालँड या राज्यामध्ये ह्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणता जिल्हा 100वा हर घर जल जिल्हा बनला आहे? तर 100वा हर घर जल जिल्हा हा चंबा जिल्हा बनलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चंबा हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
भारत कोणत्या देशामध्ये भारताची पहिली IIT स्थापन करणार आहे? तर उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातमध्ये भारताची पहिली IIT परकीय देशामध्ये स्थापन करत आहे. तर पर्याय क्रमांक तिसरा संयुक्त अरब अमिरात हे उत्तर. पुढचा प्रश्न, कोणत्या IIT ने उत्तराखंड राज्यामध्ये किसान मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे? तर उत्तर आहे IIT रुरकीनं उत्तराखंड राज्यात किसान मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या योजनेला केंद्राने 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवलं आहे? तर उत्तर आहे PM केअर फॉर चिल्ड्रन योजनेला केंद्र सरकारनं 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवलेलं आहे किंवा मुदतवाढ दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, ई-रुपी व्हाउचर साठी नुकतीच कोणती बँक अधिकृत भागीदार बनली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा पेटीएम पेमेंट्स बँक ही ई-रुपी व्हाउचर साठी नुकतीच अधिकृत भागीदार बनली आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे संजीव सन्याल यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक पहिला संजीव सन्याल हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलन 2022 ची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली आहे? तर मिलन 2022 हा विशाखापट्टणम या ठिकाणी सुरू झालेला आहे. हा नौदलाचा बहुपक्षीय सराव आहे. पर्याय क्रमांक तिसरा याचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न, लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी किती पॅराशूट बटालियन्सला प्रेसिडेन्शियल कलर्स सादर केले आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅराशूट बटालियन्सला प्रेसिडेन्शियल कलर्स मनोज नरवणे यांनी सादर केले आहेत. पुढचा प्रश्न, कोणाच्या हस्ते महात्मा गांधी नरेगा योजनेसाठी लोकपाल ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं? तर उत्तर आहे गिरिराज सिंह यांच्या हस्ते महात्मा गांधी नरेगा योजनेसाठी लोकपाल ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक चौथा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, डिश टीव्हीने कोणाला ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलं आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा ऋषभ पंतला डिश टीव्हीनं ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रावर आधारित देवायतनम ही आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर उत्तर आहे हम्पी, कर्नाटकातील हम्पी या ठिकाणी भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रावर आधारित देवायतनम ही परिषद आयोजित करण्यात आली. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे 43व्या. भारत जो आहे तो आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 43व्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर उत्तर आहे अमेरिका हा देश आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात पहिल्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न, तिसरा भारत जपान संयुक्त सराव एक्स धर्मा गार्डियन 2022 चं आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर उत्तर आहे बेळगाव या ठिकाणी तिसऱ्या भारत जपान एक्स धर्मा गार्डियन 2022 या संयुक्त सरावाचं आयोजन होणार आहे. कुठे? तर बेळगावला. पुढचा प्रश्न, नॅशनल ई गव्हर्नन्स विभाग प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? काय प्रश्न आहे? नॅशनल ई गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे अभिषेक सिंग यांची नियुक्ती नॅशनल ई गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून झालेली आहे. पुढचा प्रश्न, सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने 55 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर उत्तर आहे सिंगापूर इंटरनॅशनल वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल मध्ये मीराबाई चानू हिने काय केलेलं आहे? 55 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक पहिला योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, वंदे भारतम नृत्य महोत्सवासाठी सिग्नेचर ट्यून कोणी तयार केली आहे? तर उत्तर आहे 1 आणि 2 बरोबर पर्याय क्रमांक चौथा म्हणजेच रिक्की केज आणि विक्रम घोष यांनी वंदे भारतम नृत्य महोत्सवासाठी सिग्नेचर ट्यून तयार केली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री असलेले हेमानंद बिस्वाल यांचं निधन झालं आहे? तर उत्तर आहे ओडिशा या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री हेमानंद बिस्वाल यांचं निधन झालं. पर्याय क्रमांक चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, नुकतेच महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सूक्ष्म व लघु उद्योग केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सूक्ष्म व लघु उद्योग केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक तिसरा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया,
जागतिक एनजीओ दिवस कधी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे 27 फेब्रुवारीला जागतिक एनजीओ दिवस काय करण्यात आलेला आहे? साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, तिसरा राष्ट्रीय प्रथिने दिवस कधी साजरा करण्यात आला? तर उत्तर आहे 27 फेब्रुवारीला तिसरा राष्ट्रीय प्रथिने दिवस साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न, युक्रेनमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतानं कोणतं मिशन सुरू केलं आहे? तर उत्तर आहे ऑपरेशन गंगा नावाचं मिशन भारतानं युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मॉस्को वुशू स्टार्स चॅम्पियनशिप मध्ये ज्युनियर स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर उत्तर आहे सादिया तारिक ह्या भारतीय खेळाडूने मॉस्को वुशू स्टार्स चॅम्पियनशिप मध्ये ज्युनियर स्पर्धेतून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक तिसरा सादिया तारिक हे उत्तर. त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया. बायोमेडिकल इनोव्हेशनवर ICMR तसेच DHR पॉलिसी कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आली? तर बायोमेडिकल इनोव्हेशनवर ICMR पॉलिसी जी आहे ती मनसुख मांडवीय यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारताने सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल 2022 मध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा 6 सुवर्ण पदकं भारतानं सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल 2022 मध्ये जिंकली आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2022 ची मेक्सिकन ओपन स्पर्धा कोणी जिंकली? तर उत्तर आहे राफेल नदालनं 2022 ची मेक्सिकन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रिकवर्क्स रेटिंगने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा GDP किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर उत्तर आहे 8.3% एवढा भारताचा GDP राहील असा अंदाज ब्रिकवर्क्सने वर्तवलेला आहे 2021-22 आर्थिक वर्षासाठी. याचबरोबर आपले आजचे प्रश्न संपले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.